हे मुंबईतील अतिशय प्रख्यात आणि नामवंत असं हॉस्पिटल आहे। या ठिकाणच्या जे बोर्ड ऑफ ट्रस्टीज आहे त्या बोर्ड ऑफ ट्रस्टीजनी परमवीर सिंग जे पूर्वी मुंबईचे पोलीस आयुक्त होते, नंतर ते लीलावतीमध्ये बोर्ड ऑफ ट्रस्टीज त्यांच्या संचालक मंडळावर गेले होते, त्यांच्याबद्दल अतिशय गंभीर तक्रारी तिथल्या ट्रस्टीजनी तिथल्या डॉक्टर्सनी केलेल्या आहेत। त्याच्यामुळे जे या बातम्या बाहेर आल्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने तिथल्या डॉक्टरकडनं पैसे 25-25 लाख रुपये डॉक्टरकडनं पैसे घेणं अशी वादग्रस्त त्या ठिकाणची कारकीर्द त्यांची राहिली आहे आणि म्हणून लीलावती हॉस्पिटलनी त्यांना संचालक पदावरनं बडतर्फ केल्या अशी बातम्या आल्यात। आपल्याला माहित आहे की मी जेव्हा राज्याचा गृहमंत्री होतो त्यावेळेस मुंबईमध्ये माननीय मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया घरासमोर बॉम्ब ठेवण्यात आला होता, स्फोटकं ठेवण्यात आली होती। त्यावेळेस मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंगच होते। त्यांनी त्याची चौकशी चालू केल्यानंतर त्यांच्या चौकशीबद्दल शासनाला संशय आला की काहीतरी यामध्ये लपवल्या जात आहे आणि म्हणून ही चौकशी राज्य शासनाने एटीएसला दिली, अँटी टेररिस्ट स्क्वॉडला दिली आणि एटीएसला चौकशी दिल्यानंतर ज्या काही गोष्टी समोर आल्यात त्याच्यानंतर लगेच राज्य शासनाने म्हणजे आम्ही त्याची अतिशय कमी महत्वाच्या पदावर बदली केली आणि पुढील काळामध्ये त्याला सस्पेंड केलं आणि त्याच्यामुळे जाऊन त्यांनी माझ्यावर त्यावेळेस आरोप केले होते। सांगण्याचा उद्देश हाच की आता याच पद्धतीनं ज्या पद्धतीनं परमवीर सिंग साहेबांची कारकीर्द त्यानिमित्तानं मुंबई पोलीस आयुक्त म्हणून अतिशय वादग्रस्त होती, त्याच पद्धतीनं लीलावती हॉस्पिटलमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात त्यांच्या तक्रारी आलेल्या आहेत। त्याच्यामुळे ज्या काही तक्रारी परमवीर सिंग यांच्या विरुद्ध आलेल्या आहेत त्याची चौकशी झाली पाहिजे अशा पद्धतीची मी या ठिकाणी मागणी करतो। याच्यानंतर जर काही प्रश्न आपल्याला विचारायचे असेल तर विचारू शकता। कसं आहे की त्यांनी माझ्यावर आरोप केल्यानंतर मी स्वतः मागणी केली की माझ्यावर जे आरोप झाले त्याची चौकशी झाली पाहिजे। त्याच्यासाठी हायकोर्ट जज चांदीवाल यांना त्या ठिकाणी त्यांची नेमणूक राज्य शासनाने केली। न्यायमूर्ती चांदीवाल यांनी 11 महिने त्याची चौकशी केली आणि त्या चौकशीच्या दरम्यान आमच्या वकिलांनी जेव्हा न्यायमूर्ती चांदीवालला विनंती केली की त्यांना तुम्ही परमवीर सिंग यांना कोर्टामध्ये हजर करा, आम्हाला त्यांचा जबाब घ्यायचा आहे, न्यायमूर्ती चांदीवाल साहेबांनी समन्स काढला। पहिला समन्स काढला ते आली नाही, दुसरा समन्स काढला ते आली नाही, तिसरा समन्स काढला परमवीर सिंग कोर्टामध्ये हजर झाले नाही, 6 समन्स काढून सुद्धा परमवीर सिंग त्यावेळेस कोर्टामध्ये हजर झाले नाही आणि त्यानंतर कोर्टाने त्यांचा पकड वॉरंट काढला आणि पकड वॉरंट काढल्यानंतर ते फरार झाले, परदेशात गेले अशी त्यावेळेस अनेक बातम्या आल्या होत्या। त्याच्यामुळे ज्यांनी माझ्यावर आरोप केले त्यांनी ते कोर्टात येऊन माझ्या विरुद्ध त्यांनी सांगायला पाहिजे होतं काय त्यांच्याजवळ पुरावे आहेत तर। पण अशाच पद्धतीनं आता लीलावती हॉस्पिटलमध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं त्यांना बडतर्फ लीलावतीच्या ट्रस्टींनी केल्यानंतर आता ते त्यांच्यावर सुद्धा आरोप करतायत। त्याच्यामुळे याची सखोल चौकशी झाली पाहिजे ही माझी मागणी आहे।
कसं आहे की त्यांची ही परमवीर सिंगची मोडस ऑपरंडीच आहे. आम्ही जेव्हा राज्य शासनाने जेव्हा त्याची बदली केली, त्याला सस्पेंड केलं, तेव्हा त्यांनी आमच्यावर आरोप केले. आता लीलावती हॉस्पिटलने त्यांना बडतर्फ केल्यानंतर, त्यांना बोर्ड ऑफ ट्रस्टीच्या याच्यामधनं त्याला काढल्यानंतर आता त्यांनी त्यांचे आरोप करत आहेत. जसं राज्य शासनाबरोबर ते वागले होते, ज्या पद्धतीनं चुकीचे आरोप केले होते, त्याच पद्धतीनं आता त्यांच्यावर करता दिसतं. म्हणून याची चौकशी झाली पाहिजे. ज्या बोर्ड ऑफ ट्रस्टीजने जे त्यांच्यावर आरोप केले किंवा डॉक्टरांनी जे आरोप केले, 25 लाख रुपये त्यांच्याकडनं खंडणी मागण्याचे, त्याच्याबद्दल चौकशी झाली पाहिजे. असं आहे की राज्य शासनामध्ये अनेक अधिकारी राहतात. प्रत्येक अधिकाऱ्यावर त्यांना विश्वासाने राज्य शासन त्यांना त्या त्या ठिकाणी जबाबदारी देते. पण काही काही अशा पद्धतीचे जे अधिकारी असतात, महत्वाची जबाबदारी मिळाल्यानंतर त्या ठिकाणी अशाच पद्धतीने वागतात. अनेक त्यानिमित्तानं आम्ही आमच्या कारकिर्दीमध्ये सुद्धा अनेक खंडणीचे गुन्हे सुद्धा त्यांच्यावर पोलीस खात्याच्या अधिकाऱ्यांनीच दाखल केलेले आहेत. हिंदी में ऐसा है कि मुंबई में जो लीलावती अस्पताल है, बहुत ही प्रेस्टिजियस और बहुत ही जिसका नाम है, ऐसा अस्पताल लीलावती अस्पताल है. वहां पे बोर्ड ऑफ ट्रस्टीज पे जो पूर्व मुंबई के पुलिस आयुक्त रिटायर होने के बाद में उन्होंने वहां पे ट्रस्टी करके उनको लिया था. लेकिन लीलावती अस्पताल में जब वो ट्रस्टी करके काम लेते थे, उनके ऊपर काफी गंभीर आरोप वहां की जो ट्रस्टीज है, मेंबर ऑफ ट्रस्टीज, उन्होंने बहुत गंभीर आरोप उनके ऊपर किए कि किस प्रकार से पद का दुरुपयोग उन्होंने किया, किस प्रकार से डॉक्टर लोगों से 25 लाख रुपए खंडनी उन्होंने मांगी. इस प्रकार के आरोप बोर्ड ऑफ ट्रस्टीज ने उनके ऊपर किए हैं. आपको पता है कि इस प्रकार की आदत परमवीर सिंह की पुरानी है. माननीय मुकेश जी अंबानी, इनका जो मकान है एंटीलिया के सामने, मैं जब गृह मंत्री था, उस वक्त परमवीर सिंह उस टाइम मुंबई के पुलिस आयुक्त थे. उस वक्त एंटीलिया के घर के सामने बम रखा गया, जिलेटिन, और उसकी जब पुलिस ने इंक्वायरी चालू की तो राज्य शासन को इसका डाउट आया कि जिस प्रकार से मुंबई के पुलिस आयुक्त परमवीर सिंह उस टाइम के जिस प्रकार के राज्य शासन को ब्रीफिंग देते थे, उसके बारे में राज्य शासन को शंका आई और उसके लिए उनके हाथ की इंक्वायरी निकाल के, परमवीर सिंह के हाथ की इंक्वायरी निकाल के वो इंक्वायरी एटीएस को दी गई. और एटीएस को देने के बाद में जो सच्चाई सामने आई पूरे एंटीलिया के मामले में, जो अधिकारी इन्वॉल्व थे उसमें, उसके मास्टरमाइंड, उसके जो एंटीलिया के सामने बम रखने के मास्टरमाइंड परमवीर सिंह थे. ऐसी जानकारी जब हमारे पास आई तब हमने उनका तबादला एक साइड पोस्ट पे किया और उनको सस्पेंड किया. और उनको सस्पेंड करने के बाद में उन्होंने हमारे ऊपर आरोप लगाए. हमारे ऊपर आरोप लगाने के बाद में हमने दरखास्त की शासन की, भाई मेरे ऊपर जो आरोप लगाए उसकी इंक्वायरी होना चाहिए. हाईकोर्ट जज माननीय चांदीवाल साहब, इन्होंने उसकी इंक्वायरी की. उनके कोर्ट में हमारे वकील ने जब बोला कि भाई परमवीर को कोर्ट में बुलाइए, चांदीवाल साहब के कोर्ट ने जब परमवीर के लिए समन्स निकाला, कोर्ट में हाजिर रहने के लिए, पहला समन्स निकाला, परमवीर कोर्ट में आए नहीं. दूसरा समन्स निकाला, तीसरा निकाला, चौथा निकाला, 6 समन्स निकाले. उसके बावजूद भी वो कोर्ट में हाजिर नहीं हुए. उसके बाद में उनका पकड़ वारंट निकाला गया. पकड़ वारंट निकालने के बाद में वो
लापता हो गए, फरार हो गए। उस टाइम खबरें आ रही थी देश के बाहर चले गए। मतलब ताज्जुब है कि जिसने मेरे ऊपर आरोप लगाए थे 100 करोड़ का, उनको जब कोर्ट बुलाती है कि आप आके आपका बयान दो, तो कोर्ट में हाजिर रहने को तैयार नहीं। उसी प्रकार का अभी लीलावती की जो खबरें आई है अस्पताल की, लीलावती के बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ने जब उनके ऊपर एलिगेशन किए या वहां के डॉक्टर ने एलिगेशन किए और उनको सस्पेंड किया लीलावती अस्पताल ने, उनका जो डायरेक्टर थे ट्रस्टी, वो पद से उनको हटाने के बाद में भी उनके ऊपर आरोप कर रहे, ऐसी खबरें आ रही है। मतलब ये उनकी परमवीर सिंह की पुरानी आदत है कि जो उनके ऊपर कार्रवाई करता है, उनको बर्तरफ करता है या कड़क कार्रवाई करता है, तो उसके ऊपर आरोप करने का पुराना सिलसिला परमवीर का है। इसी प्रकार ये लीलावती में भी हुआ ऐसा दिखता है, तो इसकी जांच होना चाहिए, हमारी मांग है। शायद लीलावती अस्पताल को उनके बारे में मालूम नहीं होगा कि कितना नटोरियस पुलिस ऑफिसर है। ऐसे है कि मुंबई में और मुंबई पुलिस और महाराष्ट्र पुलिस में बहुत अच्छे ऑफिसर है। मतलब 99% अफसर बहुत अच्छे हैं। कुछ लोग जो रहते परमवीर सिंह जैसे, उसकी वजह से पूरा पुलिस फोर्स बदनाम होता है। शायद उनको पता नहीं होगा कि इस प्रकार का नटोरियस कैरेक्टर परमवीर सिंह है करके उन्होंने एक पुलिस का आईपीएस अधिकारी करके समझ के उन्होंने अच्छी सोच से उसको शायद लिया होगा, लेकिन बड़े जल्दी उनको सब मालूमात उसकी असलियत क्या है मालूम पड़ी। हम उसकी सरकार को जरूर लिखेंगे और इसकी जांच होना चाहिए, हमारी उसमें मांग है कि जिस प्रकार से एलिगेशन वहां के बोर्ड ऑफ डायरेक्टर्स कर रहे हैं, जिस प्रकार के एलिगेशन वहां के लीलावती के डॉक्टर्स कर रहे हैं, उसकी जांच होना चाहिए और जो सच है वो सामने आना चाहिए। नहीं, खैर उसकी परमवीर सिंह की आदत है, जब उसके ऊपर कहां भी कार्रवाई की जाती है तो तुरंत उनके ऊपर एलिगेशन करता है। हमारे साथ भी ऐसी हुआ, अभी लीलावती अस्पताल में भी ऐसी हुआ। धन्यवाद। दादा सांगितलं तुम्ही। आवाज नहीं आ रहा आपका। बांग्लादेशियों पर लगातार कार्रवाई की मांग की जा रही है। आज बीएमसी में भी बैठक होनी है, सरकार होती है, लेकिन इसके बावजूद भी बांग्लादेशियों पे कंट्रोल नहीं होता। मैं उसकी पूरी मांग लेके उसके बारे में सविस्तर बात करूंगा। सर, परभनी में मुस्लिम मेयर बना है, उसको लेकर लगातार आक्रामक है। बीजेपी कह रही है कि जो चीज मुंबई में करना था वो नहीं कर पाया, तो वहां पर कर दिखाया। कैसा है, हर एक पार्टी का अंतर्गत डिसीजन होता है और अब हर एक पार्टी को वहां पे अब खुद का डिसीजन लेने का अधिकार है। वो अधिकार से उन्होंने वहां पे उसका नियुक्ति वहां पे की होंगी। परभनी में मुस्लिम जो महापौर बना है, तो पार्टी के अंतर्गत डिसीजन है उनका। सर, राज्यातील निवडणुकांनंतर आता महाविकास आघाडी संपुष्टात आल्याची चर्चा आहे, काय नेमकं सध्याची स्थिती आहे? असं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये स्थानिक स्तरावर जे अध्यक्ष राहतात, के प्रमुख नेते राहतात, त्या जिल्ह्यातले त्यांना अधिकार दिले जातात आणि अशा वेळेस अनेक ठिकाणी कोण कोणाबरोबर युती करते काही समजत नाही। त्याच्यामुळे अनेक ठिकाणी शिवसेनेची बीजेपीवर झाली, ठाकरेंच्या शिवसेनेची एकनाथ शिंदेच्या शिवसेनेवर झाली, राष्ट्रवादीची अजून कोणाबरोबर झाली, बीजेपीवर झाली, असं एखाद्या ठिकाणी झालंय। अशा अनेक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ह्या अशा पद्धतीनं
खालच्या स्तरावर, जिल्ह्याच्या स्तरावर निर्णय होत असल्यामुळे अशा प्रकारच्या युती होत राहतात. त्याच्यामुळे महाविकास आघाडी ही सक्षमपणे एकत्र आहे. जे काय तिन्ही प्रमुख पक्ष आणि आमचे मित्रपक्ष आहेत, एकत्रित सर्व या निवडणुकीमध्ये झाल्यानंतर एकत्रितपणे परत काम करतील. आपल्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना आपल्या या साप्ताहिकात एक लेख लिहिलेला आहे, अध्यक्षीय भाषण आहे त्यांचं, आणि त्यांना स्पष्टपणे असं म्हटलंय की शरद पवार यांच्याच नेतृत्वात बैठक पार पडल्या होत्या विलीनीकरणाच्या, आणि संपूर्णपणे अजित पवार यांच्याकडून नेतृत्व त्याच्याचा निर्णय झाला होता. नेमकं सत्य काय आहे? कधी बैठक पार पडली, काय होतं? अनेकदा सत्य अनेक नेत्यांनी बोललेलं आहे. आता एकनाथजी शिंदे साहेब जे आहेत, शशिकांतजी शिंदे आहेत, आता पक्षाचे अध्यक्ष आहेत, आणि त्यांनी जे वक्तव्य केलं, त्यांनी अध्यक्ष म्हणून जे वक्तव्य केलं त्यांना आता पक्षाचे अध्यक्ष म्हणून जास्ती माहिती आहे. जिल्हा परिषदेच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांच्या वेळेला अजितदादांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे काही उमेदवार हे घड्याळाच्या चिन्हावर लढलेले होते. या संदर्भातली बोलणी प्रदेशाध्यक्ष, त्यानंतर अमोल कोल्हे, रोहित पवार यांच्याबरोबर थेट अजितदादांनी केलेली होती. आता निवडून आलेल्या नगरसेवकांसमोर एक पेच प्रसंग असा निर्माण झालेला आहे की आता समित्यांमध्ये किंवा इतर ठिकाणी जर त्यांना स्थान मिळायचं झालं तर ते बोलणी कोणाशी करणार किंवा त्यांची बाजू कोण मांडणार. त्यामुळे आता जे ठिकाणीचे जे कोणी नगरसेवक जे घड्याळाच्या चिन्हावर निवडून आलेले त्यांचा एक मोठी अडचण निर्माण झाल्याचं बोललं जात आहे. तुम्हाला काय वाटतं? असं आहे की आता राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं जे निधन झालं त्याच्यात आत्ताच जेमतेम 13वा दिवस झाला आहे. दुखवटा आता 13वा दिवस म्हणजे संपलेला आहे. त्याच्यामुळे आता या बाबतीत पुढील काळामध्ये बैठका होतील. अशा ज्या कुठे अडचणी आहेत ते वरिष्ठ मंडळी एकत्र बसून त्या सॉल्व्ह करतील. तुम्ही म्हटलात की शशिकांत शिंदे हे दावा करतायत ते योग्य आहे, परंतु दुसरीकडनं मात्र सुनील तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल हे सातत्यानं वारंवार भूमिका मांडतात की विलिनीकरणाच्या संदर्भात कोणतीच चर्चा ही झालेली नव्हती. जर चर्चा झाली असती तर त्यांनी आमच्याशी या सगळ्या संदर्भात बोलून दाखवलं असतं, अशा पद्धतीचा दावा त्यांच्याकडे करण्यात. ठीक आहे, शशिकांत शिंदे हे आमच्या पक्षाचे सन्माननीय अध्यक्ष आहेत आणि त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. परंतु प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे खोटं बोलतात याचं. काही कल्पना नाही मला. आणि मग याच्यामध्ये जर रोहित पवार सांगतात की घातपात आहे, तुमचं मत असंच आहे? तुम्ही गृहमंत्री राहिला होता, एक्सपिरियन्स तुम्हाला इन्फॉर्मेशन पर्सनली इन्फॉर्मेशन असायच्या, तुमचं काय मत आहे? जर घातपात आहे अजित पवारांचा? ठीक आहे, रोहित पवारांनी या ठिकाणी अतिशय अभ्यासपूर्ण आपलं सादरीकरण केलेलं आहे. आता त्याची चौकशी चालू आहे. धन्यवाद.